साताऱ्यात IT पार्कसाठी वेगवान निर्णय घ्या. जागा उपलब्ध होताच प्रस्ताव सादर करण्याची तयारी. आमदार शशिकांत शिंदे. विधान परिषदेतील चर्चेत सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर IT पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्याची ठोस मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी दुपारी 3 वाजता मांडली. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पूर्वीच्या बैठकीत शिरवळ, खंडाळा आणि सातारा परिसरात 100 एकरापेक्षा जास्त जमीन उपलब्ध झाल्यास IT पार्कसाठी पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी स्मरण करून दिले. खरं म्हटलं तर मुंबईच्या शहराच्या लगत इंडस्ट्री वाढली पाहिजे यामध्ये दुमत नाही. मुंबई, पुणे, नाशिक इथं आता जागाच उपलब्ध नाही ही आपल्याला सुद्धा कल्पना आहे. आणि मग विस्तारित असलेल्या MIDC किंवा नवीन आलेले उद्योग या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी तशा प्रकारच्या जमीन ॲक्विजिशनचे प्रस्ताव चालू केलेले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्योगधंदा किंवा IT पार्क किंवा तुमच्या ह्या GCCसाठी येणाऱ्या इंडस्ट्रीला किंवा येणाऱ्या कंपन्यांना सुलभता लागते, शहरीकरण जवळ लागते, तुम्हाला पण माहिती आहे. आता हे करत असताना रस्ते सोयी माझ्या माहितीपणे मुंबई टू पुणे आणि पुणे टू बँगलोर, कोल्हापूर हा रस्ता फार मोठ्या प्रमाणात होता. तुम्ही आता ग्रीन कॉरिडॉर करताय, वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव त्या ठिकाणी आहेत. साताऱ्यामध्ये जसं कोल्हापूरमध्ये पाणी उपलब्ध आहे आणि सर्व सुबकता पण आहे, लोकांना तशा प्रकारचे अपेक्षित असलेल्या सगळ्या सोयीसुविधा आहेत. मगाशी बाजूला पालकमंत्री बसलेले आहेत, त्यांनी खरं म्हटलं तर आमच्या सगळ्यांची मागणी आहे, शिवेंद्रराजे असतील, माझे असतील किंवा पालकमंत्री, आमच्या सगळ्यांची मागणी आहे इथं. ते म्हणूनच त्यांचा उल्लेख त्यांना सांगितला की त्यांच्याकडे बैठका घेऊन घेऊन मी थकलो. त्यांना 10,000 एकर जमीन मी द्यायला लागलो होतो, पण ते काय आहे, ते विरोधी पक्षाकडे प्रेम फार कमी असतं. परंतु असो, पण मी सर्व पक्षात आहे. चला, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी आपल्याला तुम्ही त्याबद्दल मला असं समजतं त्याबद्दल धन्यवाद. माझं एवढंच म्हणणं आहे की आत्ताच्या घडीला उदय सामंत साहेब, आपण नेहमी सांगता की एवढे इंडस्ट्री येते, IT पार्क आमच्याकडं फार मागणी आहेत. आमची मुलं या पुण्यामधून मुंबईला वगैरे जात आहेत. आम्ही जागा उपलब्ध करून देतो. पालकमंत्री तर आम्ही सगळेजण राजकीय सगळं बाजूला ठेवून आम्ही एकत्र येऊन जागा उपलब्ध करून देऊ. फक्त मला पेशिफिक उत्तर प्रयत्न करू वगैरे जाऊन द्या, आम्ही जागा उपलब्ध करून देतो. किती दिवसामध्ये किंवा किती महिन्यामध्ये तुमच्याकडे बरेच प्रस्ताव येतात. IT पार्कनी तुमच्या या GCCच्या सातारा किती दिवसामध्ये लगेच तुम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव देणार आणि या संदर्भातून बैठक आमची सर्वांची बोलून या असलेल्या निर्णयाच्या संदर्भातून किती दिवसात निर्णय घेणार याचा खुलासा करा. सभापती महोदय, सन्मान्य मी सभागृहामध्ये दिलेला शब्द. मी पवार साहेबांच्यावर बैठक झाली होती आणि त्यावेळेला 100 एकरच्या वरती जागा या असलेल्या शिरवळ, खंडाळा किंवा साताऱ्यामध्ये उपलब्ध झाली तर IT पार्क देण्याच्या संदर्भात एक चर्चा झालेली होती. आपण जागा उपलब्ध केल्या तर पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये शंभूराजे असतील, आम्ही सगळेजण आपण एक शंभूराजे आपण पवार साहेबांच्यावर एक बैठक झाली होती. तर आपण जर जागा उपलब्ध केली तर आपली सर्वांची एक बैठक घेऊन तर IT पार्कच्या संदर्भातून प्रस्ताव देऊ. दुसरं मस्टची एक कंपनी जी आहे ती शिरवळला त्यांनी जागा बघितली होती. मस्टची कंपनी आहे, त्यांनी शिरवळला जागा मागितली होती. तशा प्रकारची जागा उपलब्ध झाल्या. तर या 2 प्रस्तावावर पुढाकार घेण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. आपण जागा उपलब्ध करण्यासाठी निर्णय घेणार, अशा प्रकारची एक बैठक लावा, तशाप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. मंत्री महोदय, आम्ही स्थानिक आता ही राहिलेली चर्चा बैठकीत करा आपण. एकच मिनिट साहेब, आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्ह्यात जागा उपलब्ध करण्याचं होमवर्क पूर्ण करतो आणि ते पूर्ण झालं की अंतिम निर्णय मंत्री महोदय आपण एकत्र बसून घेऊ. कोरेगाव तालुका तलाठी संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी KT तथा किरण पवार यांची एकमताने निवड. कोरेगाव तालुका तलाठी संघाची सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवड प्रक्रिया कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पार पडली. संघटनेच्या घटनेनुसार पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आली. नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी KT तथा किरण पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रियेचे मार्गदर्शक तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल शिंदे
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे निमंत्रित सदस्य श्रीरंग मदने तसेच पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात झालेल्या या निवडणुकीत पुढील पंचवार्षिक कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. नूतन कार्यकारिणीमध्ये केटी तथा किरण पवार अध्यक्ष, श्रीमती वैशाली गवळी उपाध्यक्ष, शैलेश पोळ कार्याध्यक्ष, सागर लावण सरचिटणीस, श्रीमती राऊ मुंगळे सह सरचिटणीस, चंद्रकांत गायकवाड खजिनदार, सुभाष सकपाळ हिशोब तपासनीस, ओंकार बारटक्के व प्रकाश क्षीरसागर संघटक, हिम्मत बाबर सल्लागार, केटी तथा किशोर धुमाळ मंडलाधिकारी प्रतिनिधी, श्रीमती शुक्रांती खांडेकर व श्रीमती शमशाद शेख महिला प्रतिनिधी, तर सदस्य म्हणून राहुल नाळे, शशिकांत घोरपडे, विशाल शिंदे, स्वप्नील दडस, देविदास जाधव, गणेश माने, श्रीमती सोनाली वाघ, निवृत्ती हुडे, संकेत भोसले आणि अनिल दिंडे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच ज्येष्ठ मार्गदर्शकांनी केलेले मार्गदर्शन आणि सूचना यामुळे निवड प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे मच्छिंद्र शिंदे यांनी आभार मानले. नवीन कार्यकारिणीला पुढील कार्यकाळात संघटनेची भक्कम वाढ घडवून आणण्यासाठी सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. कोरेगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. आठवडा बाजाराच्या दिवशी दिवसाढवळ्या घरफोडी, पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह. कोरेगाव शहरात अलीकडे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भर बाजारपेठेत दिवसाढवळ्या तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी वाढत्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ करण्याचे प्रकार वाढले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकत्याच घडलेल्या घरफोडीच्या एका प्रकरणाने पोलिसांच्या अस्तित्वावर आणि दिवसाच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. फिर्यादी अमर दत्तात्रय माने वय 42 राहणार आझाद चौक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर तोडत सुमारे 5.5 लाख रुपयांचा किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये काळ्या मण्यातील 4.5 तोळ्याचे घंटन, 1 तोळ्याचे सोन्याचे वेळ याचा समावेश आहे. घटना घडली तेव्हा पीडित कुटुंबाचे सदस्य घरासमोर असलेल्या किराणा दुकानात कामात व्यस्त होते. घराचा दरवाजा कडेनं लावल्याचा फायदा घेत चोर सहजपणे घरात घुसला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने आजूबाजूला शोध घेतला, परंतु कोणतेही धागेदोरे न मिळाल्याने अखेरीस फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गुरुवार दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 2:15 वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवडा बाजाराच्या दिवशी शहरात मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे घरफोडी, पाकिटमारी, वाहन चोरीचे प्रकार करत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. एकाच दिवशी 2 दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार देखील शहरात नुकताच घडला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक बाजारात गस्त घालत असले तरी काठ्या आपटत फिरतात, पण चोर मात्र सहजपणे चोरी करून जातात अशी टीका नागरिक करत आहेत. या प्रकरणानंतर कोरेगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बाजारपेठ व निवासी भागात वाढीव गस्त, सीसीटीव्ही तपासणी करावी आणि चोरट्यांना वेळीच जेरबंद करण्याची मागणी होत आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिलासा. दुसऱ्या पंधरवड्याचे 72 कोटी 20 लाख ऊस बिल खात्यात जमा. कराड तालुक्यातील रेटरी बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2025-26 मधील दुसऱ्या पंधरवड्यातील ऊस पुरवठ्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून मोठा दिलासा दिला आहे. प्रतिटन 3,500 रुपयांप्रमाणे तब्बल 72 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी दुपारी 3 वाजता सोशल मीडियावर पोस्टद्वारे ही माहिती जाहीर केली. यंदाच्या हंगामात दुसऱ्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ऊसाचे बिल तातडीने देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे हित सर्वाधिक महत्त्वाचे मानत भाजपचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले तसेच चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला. एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस बिल जमा करणारा कारखाना म्हणून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे यश मिळवत विशेष नावलौकिक प्राप्त केला आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाबद्दल सभासद आणि शेतकऱ्यांत कौतुकाची भावना व्यक्त होत आहे. कोरेगावमध्ये मजूर पुरवठ्याच्या नावाखाली 5.5 लाख रुपयांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. मजूर पुरवठा करण्याचा विश्वास संपादन करून 5.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून गुरुवारी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राहुल राजू पवार राहणार शाहूनगर कोरेगाव यांनी तक्रार दिली आहे. आरोपींनी जवळपास 2 वर्षाच्या कालावधीत कोणतेही काम न करता घेतलेली रक्कम परत केली नाही.
आरोपी सोमनाथ कुंडलिक पवार राहणार दिगंची आटपाडी, आकाश भाऊसू पवार राहणार मिरज आणि मुकेश बयाजी वडर राहणार सांगली यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2023 ते 20 जून 2025 दरम्यान रस्त्याच्या कामासाठी मजूर म्हणून पुरवठा करू असा विश्वास दिला. या पाहण्याने त्यांनी फिर्यादीकडून एकूण 5.5 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र नमूद कालावधीत आरोपी किंवा त्यांचे नातेवाईक मजूर म्हणून कामाला न येता घेतलेली रक्कमही परत केली नाही. कोरेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हवालदार विजय जाधव तपास करत आहेत.